अजय धावत येतो आणि तिच्या कमरेला धरून तिला पडण्यापासून वाचवतो. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. आराधनाच्या डोळ्यात नकळत एक हलकीशी भीती आणि गोंधळ असतो, पण त्याच वेळी एक हळूवार भावना देखील. अजयला तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच दिसतं. सांभाळून लागलं असतं तुला, तो हलक्या आवाजात म्हणतो. त्याचा आवाज काळजीने भरलेला होता. अनुराधा थोडीशी घाबरलेली पण स्वतःला सावरत म्हणते, धन्यवाद अजयजी. अजय अजूनही तिच्या कमरेला हलकं धरून असतो, पण त्यालाही जाणवतं की हा क्षण फार लांबवणं योग्य नाही. तो हळूच तिला सोडतो, पण दोघांच्याही मनात काहीतरी हललेलं असतं. एक अनोळखी ओढ, एक अस्वस्थ शांतता. तिचा चेहरा थोडा गुलाबी झालेला असतो आणि अजय हलकासा हसतो. दोघेही काही बोलत नाही. नंतर तो आपलं आवरायला बाथरूममध्ये निघून जातो. थोड्या वेळाने खाली आल्यावर तो म्हणतो, एक कप चहा मिळेल का? मिनी म्हणाली, हो दादा. चहा काय, कॉफी पण देईन. ती श्यामला म्हणाली, श्यामभाई चहा बनवा. अजय म्हणाला, मिनी आज डॉक्टर येणार आहेत तुझ्या वहिनीच्या रेग्युलर चेकअपसाठी, जाऊन तिला सांग. मिनी म्हणाली, का रे दादा, तुमचं भांडण झालंय का? तो म्हणाला, का, मी का भांडेन तिच्याशी? थोड्या वेळाने डॉक्टर आल्या. आराधनाला पाहून म्हणाल्या, कशी आहेस आराधना? ती म्हणाली, हो बरी आहे. डॉक्टर म्हणाली, आता बाळ हलत असेल ना? होय डॉक्टर. आराधना हसून म्हणाली, औषध घेत राहा आणि शक्य तेवढा जास्त आराम कर. असं सांगून डॉक्टर नियमित तपासणी करून निघून गेल्या. डॉक्टर गेल्यावर मिनी आराधनाकडे आली आणि म्हणाली, वहिनी मी एकदा स्पर्श करून बघू का? कसं हालचाल करते मला पण बघायचंय. आराधना हसतच म्हणाली, हो नक्की. मिनी कधी तिच्या पोटावर हात ठेवून तर कधी कान लावून बाळाची हालचाल चेक करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. अजयला पण इच्छा होत होती, पण तो काही बोलला नाही. रात्री जेवण झाल्यावर अजय काहीतरी विचार करत बसलेला असताना आराधना म्हणाली, तुम्ही झोपा आता. अजय तिच्याकडे पाहत म्हणाला, जर तुझी काही हरकत नसेल तर मला बाळाची हालचाल अनुभवायची आहे. मी हात लावू का? आराधनाने गप्पच त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला. अजयच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला. डोळ्यात एक हळवसं भाव उमटलं. त्याने विचारलं, तू काही नाव ठरवलं आहेस का? आराधना हळूच हसून म्हणाली, हा हक्क तर आत्याचा आहे. आत्याचा का म्हणून? हा माझा हक्क आहे. जर मुलगा झाला तर अंश आणि मुलगी झाली तर परी. पण मी चांगला वडील होऊ शकेन ना? तो पुन्हा एकदा उदास झाला. आराधना थोडीशी आश्चर्यचकित होऊन विचारते, असं अचानक का म्हणालात? तो हळू आवाजात म्हणाला, कारण मी ना चांगला मुलगा होऊ शकलो, ना भाऊ आणि ना पती. इतकं बोलून तो थांबला. आराधना प्रेमळ स्वरात म्हणाली, असं तुम्हाला कोणी सांगितलं? आई-बाबांना विचारा, ते तुम्हाला त्यांच्या म्हातारपणाचा आधार मानतात. मिनीला विचारा, तिला तुमच्या तिच्या भावासोबत एक चांगला मित्रही दिसतो. आणि पती? आणि मला? माझ्या डोळ्यात बघा, तुम्हाला काय दिसतं? अजय हळुवारपणे म्हणाला, जर मी तुझ्या डोळ्यात पाहिलं तर मला तुझ्यावर प्रेम होईल आणि ते मी करू शकत नाही. आराधना थोडी संकोचत म्हणाली, मला एक गोष्ट सांगायची आहे. काय, सांग ना, अजय म्हणाला. आराधना हळू आवाजात म्हणाली, तुम्ही रागावणार तर नाही ना? नाही ग, आधी सांग तर खरी. अजयने शांतपणे उत्तर दिलं. आराधना म्हणाली, मी एका मुलावर प्रेम करते. हे ऐकून अजय चटकन उठून बसला. कोण आहे तो मुलगा? ती म्हणाली, आधी तुम्ही माझं बोलणं पूर्ण ऐका. तो मुलगा डॉक्टर आहे. नाव महेश. दोघं एकमेकांना पसंत करतात आणि लग्न करायचं ठरवलंय. मी त्या मुलाला भेटले आहे. त्याच्या कुटुंबात आई वडील आहेत. सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंब आहे त्याचं. ते आपल्या घरी येऊन लग्नाविषयी बोलायचं म्हणत आहेत. आपण त्यांना बोलवायचं का? तुम्ही उद्या संध्याकाळी लवकर घरी या. अजय काही वेळ शांत राहिला. त्याच्या या शांततेने आराधनाला थोडी चिंता वाटू लागली. तिला वाटू लागलं, काही चूक तर नाही ना केली? मिनीचा विषय सांगून मी तिच्याविषयी अडचण तर निर्माण केली नाही ना? अजय जर रागावून काही बोलले तर? पण थोड्या वेळानं विचार करून अजय म्हणाला, ठीक आहे, बोलाव त्यांना. आता झोपा, खूप रात्र झाली आहे. दुसऱ्या दिवशी घरात तयारी सुरू होती. संध्याकाळी 7 वाजता महेश आपल्या आई वडिलांसोबत घरी येणार होता. त्याआधीच अजय घरी आला. तो खूप रागात होता. घरात शिरताच त्याने चपला एका बाजूला फेकल्या, टाय दुसऱ्या कोपऱ्यात फेकली.
आराधना घाईघाईने कॉफी घेऊन खोलीत आली. ती म्हणाली, काय झालं? कुणी काही बोललं का तुम्हाला? अजय रागाने म्हणाला, जेव्हा ती माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे तेव्हा वारंवार माझ्यासमोर येऊन मला कमी दाखवण्याचा प्रयत्न का करते? सुरुवातीला आराधनाला काहीच कळलं नाही की अजय कोणाबद्दल बोलतोय, कोण अजयला कमी लेखतंय. पण पुढच्या क्षणी तिच्या लक्षात आलं, अजय निशाबद्दल बोलतोय. अजय पुढे बोलू लागला, तिनं आज मला काय म्हटलं माहिती आहे? तू माझी सेकंड हँड गाडी घेऊन टाक. थोडे दिवस वापरली आहे, ऑफिससाठी उपयोगी पडेल. बसमध्ये खूप गर्दी असते आणि वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे. अजय वेड्यासारखा खोलीत इकडून तिकडे फिरू लागला. आराधना म्हणाली, तुम्ही इथे या, माझ्याजवळ बसा. आधी ही कॉफी प्या, मग नीट सांगा नेमकं काय झालं आहे. अजय म्हणाला, मी ज्या कंपनीत काम करतो त्याच कंपनीच्या मालकाच्या मुलाशी निशाचं लग्न झालंय. ती आज ऑफिसमध्ये आली होती आणि मुद्दाम मला जळवण्यासाठी सतत तिच्या नवऱ्याची स्तुती करत होती. हे ऐकून आराधना जोरात हसायला लागली. अजय तिला हसताना पाहून चिडून म्हणाला, काय झालं? तुला एवढं हसू का येतंय? ती म्हणाली, सॉरी, खरंच सॉरी. पण काय करू, तुमचं बोलणंच हास्यजनक आहे. ती मला जळवत होती. तुम्ही काय एखादी मुलगी आहात का की तुम्हाला कोणी जळवेल? अजय चिडून उठला. झालं, तुझ्याशी बोलण्यात काही उपयोग नाही. ती म्हणाली, अच्छा, सॉरी सॉरी. हे बघा, प्रत्येकाचा एक स्वतःचा दृष्टिकोन असतो. तुम्ही तिला तुमच्या बॉसच्या बायकोच्या दृष्टिकोनातून पहा, मग तुम्हाला ते वाईट वाटणार नाही. अजय म्हणाला, म्हणणं सोपं आहे, पण जेव्हा आपल्या प्रेमाला कोणा दुसऱ्याच्या मिठीत आनंदात पाहावं लागतं तेव्हा खूप वेदना होतात. ती म्हणाली, मला माहीत आहे, पण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो. त्या वेळेच्या हवाली करून सोडून द्यायला हव्यात. चला, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. मी तुमच्यासाठी कपडे काढते, तुम्ही पटकन तयार होऊन खाली या. अजय हळू आवाजात म्हणाला, मन नाही आहे. असं बोलायचं नसतं. चला आता, लवकर तयार व्हा आणि खाली या. ते लोक कधीही पोचतील. थोड्या वेळाने महेशचे कुटुंब आले. सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं. महेशचं कुटुंब खूपच प्रेमळ आणि मन मिळावू होतं. सर्वांनी एकत्र बसून 2 दिवसांनी साखरपुडा करण्याची तारीख ठरवली आणि त्यानंतर 15 दिवसांनी लग्न. डिनर झाल्यावर ते सगळे निघून गेले. आराधनाला खूप थकवा जाणवत होता. श्याम म्हणाला, बहिणीजी, तुम्ही जाऊन थोडा आराम करा, मी सगळं सांभाळतो. आराधना आपल्या खोलीत गेली. अजय तिथेच लॅपटॉपवर काम करत होता. त्याने जेव्हा आराधनाकडे पाहिलं तेव्हा ती पूर्णपणे थकलेली दिसत होती. तो विचारतो, काय झालं आराधना? आराधना म्हणाली, खूपच अशक्तपणा जाणवतोय. अजून तर साखरपुडा आणि लग्न बाकी आहे आणि आत्तापासूनच हे हाल आहेत. अजयने तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या कपाळावर हलकेच हात फिरवू लागला. थोड्याच वेळात आराधना अजयच्या मिठीत झोपी गेली. सकाळी जेव्हा आराधनाने डोळे उघडले तेव्हा तिने पाहिलं की ती अजयच्या मिठीत आहे. ती उठण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच अजय जागा झाला आणि म्हणाला, थांब, आधी मी उठतो, मग तू उठ. आराधना हसत म्हणाली, वाटतं की मी रात्री खूप थकले होते. अजय म्हणाला, हो, तू एवढं काम का करतेस? डॉक्टरने सांगितलंय ना, विश्रांती घेणं गरजेचं आहे. तेवढ्यात मिनी खोलीत येते आणि आराधना व अजयला एकत्र पाहते. ती पटकन म्हणते, सॉरी सॉरी, मी काहीच पाहिलं नाही. असं म्हणत ती आपल्या दोन्ही हातांनी डोळे झाकते. अजय पटकन उठून उभा राहतो. मिनी म्हणते, सॉरी वहिनी, मला वाटलं की तुम्ही उठला असाल. काय झालं, तब्येत ठीक नाही का? आराधना म्हणाली, नाही, मी ठीक आहे. आज थोडी लेट उठले. थोड्या वेळात येते तयार होऊन. अजय म्हणाला, सोड ना, थोडा वेळ अजून आराम कर. ती म्हणाली, नाही नाही, मी काही आजारी नाही आहे. मिनी म्हणाली, हो वहिनी, मी खरं तर सांगायला आले होते की साखरपुड्याची संपूर्ण लिस्ट तयार झाली आहे. थोडीशी शॉपिंग करायची आहे. मग ती अजयकडे पाहून म्हणाली, भैया, तू संध्याकाळी लवकर ये हं. आपण सगळे मिळून जाऊ. अजय म्हणाला, नवीन नोकरी आहे म्हणून सुट्टी मिळेल का नाही नक्की सांगता येत नाही, पण प्रयत्न नक्की करीन. ऑफिसमध्ये बोलता बोलता अजय आपल्या मित्राला म्हणाला, यार, आज मला थोडं लवकर घरी जायचं होतं. बहिणीच्या साखरपुड्याची थोडी शॉपिंग करायची आहे. मित्र म्हणाला, एकदा विचारून बघ, कदाचित सुट्टी मिळेल. पण अजय निशाला समोर पाहून विचारूच शकला नाही. तेवढ्यात आराधनाचा फोन आला. हॅलो, लगेच यायची काही? आराधनाचं पूर्ण बोलणं ऐकायच्या आधीच अजय रागाने म्हणाला, मी अजून सुट्टीबद्दल काही बोलू शकलो नाही, कारण निशा इथेच आहे. आराधना म्हणाली, पहिल्यांदा तुम्ही माझं सगळं बोलणं तर ऐका. अजय शांतपणे म्हणाला,
काय आहे? बोल. काय बोलत होतीस? आराधना म्हणाली, तुम्हाला आज लवकर सुट्टी घेण्याची गरज नाहीये. कारण महेशजी, मिनी आणि त्यांची आई शॉपिंगसाठी बाहेर जात आहेत. त्यांनीच मला सांगितलं की मला आरामाची गरज आहे. लग्नाची सगळी खरेदी ते स्वतःच करतील. अजय म्हणाला, ठीक आहे, फोन ठेव. मी रात्री घरी आल्यावर बोलतो. आणि अजयने फोन ठेवून दिला. आराधना मनातच बोलली, पूर्ण बोलू देत नाही, ऐकत नाहीत. खूप विचित्र माणूस आहे. एंगेजमेंटच्या दिवशी जास्त लोक बोलवले नव्हते. फक्त घरचेच लोक होते. एका छोट्या हॉटेलमध्ये कार्यक्रम ठेवला होता. मिनी खूप खुश होती. तिला वाटलं नव्हतं की इतक्या सहज तिचं महेशसोबत लग्न होईल. तिला असं वाटलं होतं की अजय कदाचित नाही म्हणणार. पण आराधनामुळे ती अडचणही संपली होती. मिनी आणि महेशने एकमेकांना अंगठ्या घातल्या. सगळेच खूप खुश होते. पण आराधनाच्या आनंदावर सावट आलं जेव्हा निशा तिथे आली. निशा मुलाकडून आलेली होती. तिने जेव्हा आराधनाला अजयसोबत हसताना आनंदात पाहिलं तेव्हा ती तडफडली. तिच्या मनात द्वेष उफाळून आला. तिने काहीतरी तमाशा करायचं ठरवलं. तिने मुद्दाम आराधनाच्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकलं. ते पिल्यानंतर आराधनाला चक्कर येऊ लागली. माझं डोकं इतकं का गरगरतंय? कदाचित थकल्यामुळे तर होत नाही ना असं? असं म्हणत आराधना डोकं धरून एका जागी बसते. अजयचं लक्ष आराधनाकडे जातं. तो तिच्याजवळ येऊन म्हणतो, काय झालं तुला? इथे एकटीच का बसली आहेस? ती म्हणाली, मला काही बरोबर वाटत नाहीये. असं वाटते की आभाळ खाली आले आणि जमीन वर गेलीये. माझं डोकं गरगरतंय. तो थोडा आश्चर्याने म्हणाला, तू चुकून ड्रिंक तर घेतली नाहीस ना? आराधना अजयला धरून उठायचा प्रयत्न करत म्हणाली, ड्रिंक? नाही नाही, मी तर फक्त ऑरेंज ज्यूस पिलं होतं. पण जेव्हापासून पिलंय काहीतरी विचित्र वाटतंय. अजयला समजलं होतं की आराधनाने ज्यूस नाही, काहीतरी वेगळंच घेतलं आहे. तो म्हणाला, तू आधी माझ्यासोबत घरी चल, नाहीतर इथे काहीतरी मोठा तमाशा होईल. अजय आराधनाला घेऊन घरी आला आणि मिनीला फोन करून म्हणाला, तुझ्या वहिनीची तब्येत थोडी बिघडली म्हणून मी तिला घरी घेऊन आलो आहे. तुम्ही सगळे आरामात या. आराधना, इथेच बस, कुठेही जाऊ नकोस. असं म्हणून अजय तिला रूममध्ये बसून स्वतः लिंबू पाणी आणायला निघून गेला. आराधनावर नशा चढत चालली होती. ती स्वतःशीच बडबडायला लागली. नेहमी फक्त हे कर, ते कर, असं करू नकोस, तसं करू नकोस, हेच सांगत राहतात. पण आज मी तेच करणार, जे माझ्या मनाला वाटतंय. अजय पुन्हा खोलीत आला. आराधना तिथे नव्हती. अजय सगळ्या घरात तिला शोधू लागला आणि तेव्हाच त्याला टेरेसवरून आराधनाच्या गाण्याचा आवाज आला. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. अजय धावत धावत टेरेसवर गेला. तेव्हा त्याने पाहिलं की आराधना किनाऱ्यावर उभी गोल गोल फिरत होती. अजय खूप घाबरला. त्याने पटकन धावत जाऊन आराधनाला धरलं. काय करतेस? पडली असतीस तर? मी कधीच पडणार नाही, कारण तुम्ही आहात ना मला पकडायला. आराधना खूप रोमॅन्टिक होऊन अजयकडे पाहू लागली. ती अजयच्या खूप जवळ आली आणि किस करण्यासाठी पुढे झुकली. पण अजय दोघांच्या ओठांमध्ये निंबू पाण्याचा ग्लास धरत म्हणाला, हे पी, तुला चक्कर येणार नाही. आराधना चिडून ग्लास खाली पाडते. मग अजय तिला दोन्ही हाताने उचलतो आणि खाली येऊन पलंगावर बसवतो. आराधना म्हणते, तुम्ही फारच वाईट आहात. कधी मला प्रेम करत नाही. नेहमी फक्त ओरडता. कधी माझ्याजवळ बसा, माझ्याशी प्रेमाने बोला. तुम्ही फक्त या बाळासाठी माझ्याशी लग्न केलंय का? अजय तिच्या जवळ बसला. आराधना न थांबता बोलू लागली, तुम्ही अजूनही निशावर प्रेम करता का? माझ्यात काय कमतरता आहे? मला पहा, नीट पहा. मी चांगली नाही का? आई बाबा मला खूप प्रेम करायचे, पण ते मला सोडून गेले. अमरशी लग्न झालं. प्रेम करायला शिकत होती की तो पण निघून गेला. थोडा वेळ थांबून ती म्हणाली, पण तुम्ही कधी प्रेमाने मला पाहिलंच नाही. मी फक्त तुमच्यासाठी इथे आहे. तुमच्या अशा वागण्याने मला हर्ट होतं. मी खूप एकटी आहे. मला खुश राहायचंय. तुम्ही मला कधी प्रेम करणार नाही का? आराधनाने आज नशेत आपल्या मनातली सगळी गोष्ट उघड केली होती. आताही अजय आणि आराधनाच्या मध्ये अंतर कायम राहील का? खरंच अजय अजूनही निशावरच प्रेम करतो का? अजय आणि आराधना स्वखुशीने एक होतील का? जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.